हॅलो, वेलकम स्टुडंट्स. आता मी इन्स्ट्रक्टर जयश्री चिंचोले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला. माझा ट्रेड आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. तर आज आपण शिकणार आहोत इंट्रोडक्शन टू ऑसिलेटर. वी आर गोइंग टू लर्न इंट्रोडक्शन टू ऑसिलेटर. दॅट इज व्हॉट इज ऑसिलेटर. तर ऑसिलेटर म्हणजे काय, तर हे आपल्याला पाहायचं आहे. तर ऑसिलेटर म्हणजे, तर प्रशिक्षणार्थ्यांनो, तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालाच असेल की ऑसिलेटर म्हणजे काय. तर व्हॉट इज ॲन ऑसिलेटर. तर आपण पाहूया ऑसिलेटर म्हणजे काय. तर ऑसिलेटर हे असं सर्किट आहे इलेक्ट्रॉनिक दॅट जनरेट्स ए पिरियडिक वेव्ह फॉर्म ऑन इट्स आउटपुट विदाउट ॲन एक्सटर्नल सिग्नल सोर्स. म्हणजेच ऑसिलेटर हे काय आहे, बेसिकली AC सिग्नल जनरेटर्स आहेत. म्हणजेच काय की AC सिग्नल मीन्स साईन वेव्ह जनरेटरसुद्धा आपण याला म्हणू शकतो. आणि ऑसिलेटरला दुसऱ्या भाषेमध्ये आपण असं पण म्हणू शकतो, द इलेक्ट्रॉनिक सर्किट विच कन्वर्ट्स DC इंटू AC आर कॉल्ड ॲज ऑसिलेटर्स. किंवा आणखी दुसऱ्या शब्दामध्ये आणखी डेफिनेशन करता येईल की कंडक्टरमधील पुढे व मागच्या दिशेने होणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला आपण ऑसिलेशन म्हणतो. परंतु ऑसिलेशन तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाला आपण ऑसिलेटर असे म्हणतो. म्हणजेच ऑसिलेटर्स आर काय आहे की सिग्नल साईन वेव्ह जनरेटर्स आहेत. तो ऑसिलेटर आर सर्किट्स दॅट प्रोड्यूस ए कंटिन्युअस सिग्नल ऑफ सम टाईप विदाउट द नीड ऑफ ॲन इनपुट. या ऑसिलेटरमध्ये आपल्याला काय आहे की कंटिन्युअस सिग्नल प्रोड्यूस करतो हा, की विदाऊट ॲन इनपुट. म्हणजे कोणत्याही प्रकारचं इनपुट याला द्यायचं नाही आहे आपल्याला बाहेरून. तर आणि हा काय आहे की DC टू AC, DC सप्लायचं रूपांतर हा AC सर्किटमध्ये करतो. तर दिस सिग्नल्स व्हरायटी, ह्या सिग्नलचा म्हणजेच हे सायन्यूसायडल वेव्ह फॉर्म हा काय करतो, जनरेट करतो. तर ह्याचाच उपयोग करून वेगवेगळ्या पर्पजसाठी ऑसिलेटर वापरलेले आहेत. जसे की कम्युनिकेशन सिस्टीममध्ये, डिजिटल सिस्टीममध्ये. मग डिजिटल सिस्टीममध्ये कुठे की इन्क्लुडिंग कॉम्प्युटर्समध्ये सुद्धा या ऑसिलेटरचा वापर केलेला आहे. तर यामध्ये काय असते की फीडबॅक सर्किट वापरलेले आहे. त्याच्यामुळे याला विदाउट नीड ऑफ ॲन इनपुट, कंटिन्युअस इनपुट सिग्नल द्यायची गरज नाही. यामध्ये काय फीडबॅक सर्किट वापरलेलं आहे. आणि हा व्हेरायटी ऑफ पर्पजसाठी, म्हणजे वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी, उपयोगासाठी हा कशासाठी वापरतात की व्हेरायटी ऑफ ॲप्लिकेशन्स, म्हणजे कम्युनिकेशन सिस्टीममध्ये आहे, परत डिजिटल सिस्टीममध्ये म्हणजेच इन्क्लुडिंग कॉम्प्युटर, आणि बरेचसे आपण टेस्ट इक्विपमेंट वापरतोय. तुम्ही पाहिलंच आहे, आपण वापरतोच आहे की आपल्या लॅबोरेटरीमध्ये सुद्धा की CRO म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप. तर यामध्ये बरेच तो सिग्नल वेव्ह फॉर्म हा जनरेट करत असतो. तर म्हणजेच AC सिग्नल सुद्धा आपल्याला CROवर पाहता येतात. तर मग यामध्ये काय बेसिक बिल्डिंग ब्लॉक CROचा सुद्धा काय की ऑसिलेटर आहे. ऑसिलेटरच्या साहाय्याने हा काय करतो की सिग्नल म्हणजे AC सिग्नल किंवा सायन्यूसायडल वेव्ह फॉर्म हा जनरेट करतो. आणखी सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगते, ऑसिलेटर म्हणजे काय की कंडक्टरमधील पुढील व मागच्या दिशेने होणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या वाहनाला सुद्धा आपण ऑसिलेशन म्हणतो. आणि या ऑसिलेशन तयार करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला आपण ऑसिलेटर असे म्हणतो. ठीक आहे. तर आता ऑसिलेटरसाठी आवश्यक घटक कोणकोणते आहेत तर ते आपल्याला पाहायचे आहेत. तर आपण पुढे पाहूया. ऑसिलेटर सर्किट तयार करण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते. तर ऑसिलेटरचे कंपोनंट्स कोणकोणते आहेत ते आता पाहूया. की ऑसिलेटर बनवण्यासाठी कोणकोणते घटक किंवा ब्लॉक्स वापरतात, तर ते कंपोनंट आपण पाहणार आहोत. तर आता त्यामध्ये पहिला कंपोनंट आहे तो ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर सर्किट. तर ऑसिलेटर बनवण्यासाठी पहिला घटक वापरतो तर ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर सर्किट. तर हे सर्किट असं आहे की ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर सर्किट used for oscillator for amplifying a signal.
सिग्नल ॲम्प्लिफाय करण्यासाठी या ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर सर्किटचा आपल्याला उपयोग करायचा आहे ऑसिलेटरमध्ये. आणि द इनपुट सिग्नल टू एन ॲम्प्लिफायर विल बी अ करंट और व्होल्टेज अँड द आउटपुट विल बी एन ॲम्प्लिफाईड व्हर्जन ऑफ द इनपुट सिग्नल. म्हणजे यामध्ये जो इनपुट सिग्नल आहे तो करंट किंवा व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये आहे आणि आउटपुट सिग्नल हे ॲम्प्लिफाईड होऊन आपल्याला मिळत आहे, म्हणजे मोठं होऊन जो इनपुटला जो सिग्नल असतो त्याचं ॲम्प्लिफिकेशन होऊन आपल्याला या ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायरमध्ये आउटपुट मिळतं. हे आपण अगोदर सुद्धा ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. आणि हे जे ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर सर्किट आहे हे प्युअरली ट्रान्झिस्टरवर वर्क करते, म्हणून याला ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर सर्किट असे म्हणतात. तर बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे यामध्ये ऑसिलेटरचा पहिला तो ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर सर्किट आहे. तर आता आपण पाहूया की सेकंड स्टेज किंवा सेकंड घटक जो वापरताय ऑसिलेटरमध्ये तो कोणता आहे ते. तर सेकंड स्टेज, तर दुसरी स्टेज आहे किंवा दुसरा घटक वापरतात आहे किंवा दुसरा बिल्डिंग ब्लॉक जो आहे तो काय, फीडबॅक सर्किट. तर फीडबॅक सर्किट म्हणजे काय की फीडबॅक सर्किट म्हणजे अ सर्किट दॅट रिटर्न्स ए पोर्शन ऑफ द आउटपुट सिग्नल ऑफ एन इलेक्ट्रॉनिक सर्किट और कंट्रोल सिस्टम टू द इनपुट ऑफ द सर्किट और सिस्टम. When the signal returned is at the same phase as the input signal, the feedback is called positive or regenerative feedback. म्हणजे यामध्ये काय की फीडबॅक सर्किट वापरलेलं आहे, म्हणजे आउटपुटचा काही भाग हा इनपुट सर्किटला जोडलेला आहे. आणि यामध्ये काय आहे की जो फीडबॅक वापरलेला आहे यामध्ये इनपुट सिग्नल हा इन फेज असतो, म्हणून याला इन फेज असतो. म्हणजेच काय असतं की फीडबॅक जो यामध्ये या सर्किटमध्ये जो वापरलेला आहे तो काय आहे की पॉझिटिव्ह फीडबॅक आहे. म्हणजे काय पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे मी दुसरं तुम्हाला सांगते की जेव्हा फीडबॅक व्होल्टेज किंवा करंट हे इनपुट सिग्नलच्या फेजमध्ये असते, तेव्हा त्याला काय म्हणतात तर पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणतात. तर आपण जे आता हे ॲम्प्लिफायर शिकतो आहोत तर ह्या सर्किटमध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक वापरलेला आहे, म्हणजे हे आपल्याला मी सांगितलेलंच आहे. आणि पॉझिटिव्ह फीडबॅकला दुसऱ्या शब्दामध्ये आपण रिजनरेटिव्ह फीडबॅक सुद्धा म्हणतो. तर कॉल्पिट्स ऑसिलेटरचं इन्व्हेन्शन कोणी केलेलं आहे तर कॉल्पिट्स ऑसिलेटर हे 1918 मध्ये अमेरिकन इंजिनियर म्हणूया किंवा अमेरिकन सायंटिस्ट आहे ते आहेत एडविन एच कॉल्पिट्स यांनी हे डिझाईन केलेलं आहे. नंबर ऑफ डिझाईन्स फॉर एनसी ऑसिलेटर सुद्धा यांनी तयार केलेलं आहे. आणि इलेक्ट्रॉनिक सर्किट एनसी म्हणजे इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे काय करतात ऑसिलेशन प्रोड्यूस करतात. या विशिष्ट फ्रिक्वेन्सीला हे ऑसिलेशन प्रोड्यूस करतात, म्हणून यांनी एनसी म्हणजे इंडक्टर आणि कॅपॅसिटर या दोन इलेक्ट्रॉनिक घटकांचा यामध्ये वापर केलेला आहे. तर थर्ड बिल्डिंग ब्लॉक आहे ऑसिलेटरचा तो आहे टँक सर्किट. म्हणजे ऑसिलेटरची तिसरी स्टेज आहे ती काय आहे टँक सर्किट. तर हे टँक सर्किट हे काय पॅरलल कॉम्बिनेशन आहे. यामध्ये दिसतो आपल्याला एल. तर एल म्हणजे काय आहे हा एल आपल्याला जो दिसतो आहे तर हे तुम्ही आपला सुरुवातीला सिम्बॉल्स आपले झालेलेच आहे. हा एल म्हणजे काय की इंडक्टर आहे. तर इंडक्टर आणि कॅपॅसिटर सेकंड आहे तो कॅपॅसिटर. इंडक्टर आणि कॅपॅसिटर यांची जोडणी पॅरलल मध्ये केलेली आहे. तर मग या सर्किटमध्ये काय होतंय की आणि हे एल आणि सीचं पॅरलल कॉम्बिनेशन वापरून आलेल्या सर्किटला आपण टँक सर्किट असं म्हणतो आपल्या ऑसिलेटर सर्किटची. तर टँक सर्किट काय करते यामध्ये कॅपॅसिटर आणि इंडक्टर असल्या कारणाने कॅपॅसिटर काय करतो आहे की एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी किंवा चार्ज हा त्यामध्ये स्टोअर करण्याचं काम करतो. म्हणजे कॅपॅसिटर स्टोअर्स द इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ चार्ज हा स्टोअर करण्याचं कार्य करतो आहे. तर यामध्ये काय होतं की दिस सर्किट स्टोअर्स एनर्जी इन द फॉर्मॅटिक ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजे हे फंक्शन चार्ज स्टोअर करण्याचं जे फंक्शन करतोय तो काय करतोय कॅपॅसिटर. नंतर सेकंड आहे तो इंडक्टर. इंडक्टर काय करतो तर हा मॅग्नेटिक फील्ड
मॅग्नेटिक फील्ड चार्ज हा मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपामध्ये स्टोअर करतो. अशा प्रकारे हे दोन्ही कंपोनंट हे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड स्टोअर करण्याचे कार्य करतात. हे रेकॉर्डिंग चालू होते ना सुरुवातीपासून. तर टँक सर्किटमध्ये हा जो इंडक्टर असतो हा चार्ज किंवा एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी हा मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपामध्ये स्टोअर करतो आणि कॅपॅसिटर काय करते इलेक्ट्रिक एनर्जी हा म्हणजे या टँक सर्किटमध्ये चार्जिंग आणि डिस्चार्जिंग प्रोसेस ही कॅपॅसिटरची चालूच राहते आणि त्याच सोबत इंडक्टर सुद्धा त्याचे मॅग्नेटिक फील्ड चार्ज करणे चालू असते. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हा सुद्धा अल्टरनेटिव्हली मॅग्नेटिक फील्ड स्टोअर करत असतो. अशा प्रकारे हे टँक सर्किटचे कार्य असते. तर आपल्याला कॉलपिट्स ऑसिलेटर पुढे कॉलपिट्स ऑसिलेटर आपण पाहिलेलंच आहे. तर आता तुमच्या स्क्रीनवर काही सूचना मी देत आहे आणि त्यानुसार तुम्हाला स्टडी करायचं आहे. तर आपल्याला समोर पाहायचे आहे की कॉलपिट्स ऑसिलेटरचे ॲप्लिकेशन्स काय आहेत. तर इट इज यूज्ड फॉर जनरेशन ऑफ सायन्युसॉइडल आउटपुट सिग्नल्स विथ व्हेरी हाय फ्रिक्वेन्सीज. म्हणजे साईन वेव्ह आउटपुट देतो आहे हा हाय फ्रिक्वेन्सीजसाठी. म्हणजे व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी सोबतच आपल्याला सायन्युसॉइडल आउटपुट देतो आहे. कॉलपिट्स ऑसिलेटर युजिंग सॉ डिव्हाइस कॅन बी युज्ड ॲज द डिफरंट टाईप ऑफ सेन्सर्स सच ॲज टेम्परेचर सेन्सर्स ॲज द डिव्हाइस युज्ड in this circuit is highly sensitive to perturbations it senses directly from its surface. म्हणजे कॉलपिट्स ऑसिलेटरच्या सोबत जर आपण सॉ डिव्हाइस वापरला तर हा वेगवेगळ्या प्रकारे आपण सेन्सर म्हणून वापरू शकतो. त्यापैकी एक आहे तर टेम्परेचर सेन्सर. तर कारण की ह्या विथ सॉ डिव्हाइस वापरून आपल्याला हायली सेन्सिटिव्ह तो म्हणजे टेम्परेचरचे जे रेंजेस आहेत हाय लो याला सेन्स करून तो आपल्याला टेम्परेचर सेन्सर म्हणून वापरात येऊ शकतो. आणि हा परत कॉलपिट्स ऑसिलेटर फ्रिक्वेंटली यूज्ड फॉर वाईड रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज वाईड व्हरायटी ऑफ फ्रिक्वेन्सीजसाठी सुद्धा हा यूजमध्ये आपल्याला आणता येतो. आणि परत त्याचं पुढील ॲप्लिकेशन आहे किंवा उपयोग आहे तो यूज्ड फॉर ॲप्लिकेशन्स इन विच अनडॅम्प्ड अँड कंटिन्युअस ऑसिलेशन्स आर डिझायर्ड फॉर फंक्शनिंग. म्हणजे ज्या ठिकाणी अनडॅम्प्ड आणि कंटिन्युअस ऑसिलेशनची गरज आहे त्या उपकरणाला फंक्शनिंग करण्यासाठी अशा ठिकाणी सुद्धा त्याचा वापर होतो. तर परत हा काय आहे की टेम्परेचर सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे समजा. म्हणून दिस ऑसिलेटर हा प्रेफर केला जातो इन सिच्युएशन्स वेअर इट इज इंटेंडेड टू विथस्टँड हाय अँड लो टेम्परेचर्स फ्रिक्वेंटली. म्हणजे ज्या ठिकाणी हाय आणि लो टेम्परेचर सेन्स करायचे आहे अशा ठिकाणी सुद्धा हा ऑसिलेटर वापरात आणला जातो. तर आपण हे सर्व ॲप्लिकेशन्स याचे पाहिलेलेच आहेत. सच ॲज डिजिटल कॉम्प्युटर्स झाले, इन CROज. परत हा समोर आपण आता यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी टेम्परेचरचा संबंध येतो आहे. अशा ठिकाणी म्हणजे लो आणि हाय टेम्परेचरला हा सेन्स करतो म्हणून याचा टेम्परेचर सेन्सर म्हणून वापरत होतो. आता याचं फंक्शनिंग काय आहे की ॲज अ पेंड्युलम
ॲज अ पेंड्युलम म्हणजे ज्या प्रकारे पेंड्युलमची मोशन कशी असते टू अँड फ्रो, म्हणजे मागे पुढे असा हा लेफ्ट राईट असा हा पेंड्युलम सतत दोलनात्मकरित्या हा हलत असतो त्या आणि आपोआप त्याच्या भोवती कंपन्या तयार होतात. तशाच प्रकारे हे ऑसिलेटरचं सुद्धा फंक्शन आहे. तर ऑसिलेटर तर अशाच प्रकारे हा ऑसिलेटर काय करतो आहे की साईन वेव्ह जनरेट करतो आहे. म्हणजे साईन वेव्ह कसं 0पासून ते पीक व्हॅल्यू म्हणजे व्ही मॅक्स, मग व्ही मॅक्स टू परत 0, परत 0पासून टू मायनस व्ही मॅक्स म्हणजे म्हणजे निगेटिव्ह दिशेने मॅक्झिमम व्होल्टेजला आणि परत 0 अशी ही रिपिटेशन चालू असतात या साईन वेव्हची, म्हणजे ही रिपीट होत असते. म्हणजेच हे अशा प्रकारे हे AC सायकल जनरेट करतो किंवा साईन वेव्ह हा जनरेट करतो. म्हणजे याचीसुद्धा मोशन कशी आहे रिपिटेटिव्ह मोशन आहे. ज्याप्रमाणे म्हणजे पेंड्युलम जसे ऑसिलेशन्स निर्माण पेंड्युलममध्ये सुद्धा काय असते टू अँड फ्रो मोशन आहे, तसेच याचीसुद्धा ठराविक टाईम पिरियडला याचे सर्व सायकल्स रिपीट होत असतात याच्यामध्ये ऑसिलेशन. आणि मेन म्हणजे या ऑसिलेटरमध्ये काय आहे की साईन वेव्ह याचा मूलतः घटक आहे की हा काय करत असतो साईन वेव्ह प्रोड्यूस करत असतो. म्हणजेच हा DC म्हणून याला DC टू AC कन्व्हर्टर्ससुद्धा म्हणतात किंवा सायन्यूसॉइडल वेव्ह जनरेटरसुद्धा म्हणतात. म्हणून ऑसिलेटर्स हे आपल्याला त्यांच्या आउटपुटला हे साईन वेव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला साईन वेव्ह देत असतात. आता कॉलपिट्स हे समोरील जे सर्किट आपण पाहत आहात तर ते मी आपल्याला दाखवलेलं आहे की हे LC ऑसिलेटरचा प्रकार आहे हा. तर टाईप्स ऑफ ऑसिलेटर आहेत. तर हा जो समोरचा प्रकार मी आपल्याला सांगितला आहे तो ओळखा पाहू आपल्याला ओळखता येतो का काय आहे हे. तर हे आहे कॉलपिट्स ऑसिलेटर. मी अगोदरसुद्धा तुम्हाला सांगितले होते की यामध्ये आहे. तर मग हा ऑसिलेटर कसं झालं आहे की हा जो मी रेड कलरमध्ये जो ब्लॉक दाखवत आहे तो तुमचा पहिला घटक आहे ते दॅट इज द ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर सर्किट, आणि दुसरं दिसते आहे आपल्याला हे ते टँक सर्किट. तर L आणि C कॅपॅसिटरचं कॉम्बिनेशन वापरून आपल्याला टँक सर्किट यामध्ये दिसत आहे. तर या LC ऑसिलेटर मिळून हे झाले आहे तयार ते कॉलपिट्स ऑसिलेटर. आणि यामधलाच आउटपुटचा काही भाग हा इनपुटला फीडबॅक म्हणून दिलेला आहे. म्हणजेच यामध्ये काय आहे की ती पॉझिटिव्ह फीडबॅकचाच वापर केलेला आहे. म्हणजे जेव्हा फीडबॅक व्होल्टेज किंवा करंट हे इनपुट सिग्नलच्या फेजमध्ये असते तेव्हा त्याला काय म्हणतात पॉझिटिव्ह किंवा रिजनरेटिव्ह फीडबॅक म्हणतात. म्हणून याला रिजनरेटिव्ह फीडबॅकसुद्धा म्हणतात. तर मग तिसरं हे म्हणजे बघा तुम्हाला डायग्राममध्ये सुद्धा दिसत आहे की पॉझिटिव्ह फीडबॅक वापरलेले आहे म्हणून. तर अशा प्रकारे हे पूर्ण कॉलपिट्स ऑसिलेटरचे सर्किट तयार झालेले आहे. तर या सर्किटला कॉलपिट ऑसिलेटर असं का म्हणतात, कारण कॉलपिट ऑसिलेटर हे काय आहे की साईन वेव्ह ऑसिलेशन तयार करते. हे काय करते साईन वेव्ह ऑसिलेशन तयार करते. आणि यामध्ये मेन काय आहे C1 आणि C2 हे कॅपॅसिटर्स घटक वापरलेले आहेत. हे कशासाठी वापरलेले आहेत की इलेक्ट्रिकल एनर्जी हा कॅपॅसिटर काय करतो आहे इलेक्ट्रिकल एनर्जी हा स्टोअर करतो आहे. आणि यामध्ये मॅग्नेटिक एनर्जी स्टोअर करण्यासाठी आपण इंडक्टर त्याच्यासमोर वापरलेला आहे. म्हणजे LCचं पूर्ण सर्किट पॅरललमध्ये तयार केलेलं आहे म्हणून याला टँक सर्किट असं म्हणतात. तर मेन कार्य या टँक सर्किटचं सुद्धा यामध्ये दिसतं आहे आपल्याला की यामध्ये जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी येते त्यावेळेस काय होते की 180 डिग्रीचे ट्रान्झिस्टर च्या बेसला 180 डिग्री फेज शिफ्ट हा आपल्याला दाखवतो. त्यानंतर काय आहे की जेव्हा इलेक्ट्रिकल कॅपॅसिटर चार्ज स्टोअर करतो तर हा चार्ज हा इलेक्ट्रिकल एनर्जीच्या स्वरूपामध्ये स्टोअर करतो. आणि पहिल्या वेळेस काय होतं की C1ची वरची प्लेट पॉझिटिव्ह चार्ज ग्रहण करतो आणि त्याच वेळेस कॅपॅसिटर C2 काय करतो खालील C2चा खालील भाग हा काय होतो निगेटिव्ह चार्जने स्टोअर करतो. अशा प्रकारे काय होते मी सांगितलं की ट्रान्झिस्टरचा बेस जो आहे तो 180 डिग्री फेज शिफ्टमध्ये येतो आहे. म्हणून कॅपॅसिटर CB हा सुद्धा कॅपॅसिटर कलेक्टर करंटमधील AC भाग
बॅटरीमधून वाहण्यास विरोध करतो. तर अशा प्रकारे याचं फंक्शन आहे. आणि अल्टरनेटली म्हणजे कॅपॅसिटर आणि इंडक्टर दोन्ही कार्य करत असतात. यामध्ये चार्ज स्टोअर करण्याचे किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी त्यांच्या फंक्शनप्रमाणे स्टोअर करण्याचे काम करत असतात. तर फ्रिक्वेन्सी आणि अशा प्रकारे हा आउटपुटला आपल्याला सायन्यूसॉइडल वेव्ह देतो. तर समोर आपण पाहत आहे की यामध्ये जे फ्रिक्वेन्सी खालील सूत्राने काढता येते. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π√L CT, व्हेअर CT म्हणजे काय टोटल कॅपॅसिटन्स आहे. तर हा जो टोटल कॅपॅसिटन्स आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटरचं पॅरलल कॉम्बिनेशन असल्यामुळे याला आपण CTचा फॉर्म्युला पॅरललमध्ये केलेला की C1 × C2 अपॉन C1 + C2 म्हणजे अशा प्रकारे याची फ्रिक्वेन्सी कोलपिट्स ऑसिलेटरची आपल्याला ह्या फॉर्म्युल्याने काढता येते. अशा प्रकारे आता मी तुम्हाला कोलपिट्स ऑसिलेटर सांगितले आहे. तर समोर असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आहे की विच इज द फॉलोइंग द नेसेसिटी ऑफ ऑसिलेटर. तर ऑसिलेटरचे खालील प्रकारे का म्हणजे कोणते आवश्यकता आहे किंवा आवश्यक घटक कोणते आहे ऑसिलेटरसाठी. तर मग ऑप्शन आहेत ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर सर्किट, फीडबॅक सर्किट, टँक सर्किट, ऑल ऑफ अबोव.